हरे कृष्ण. गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी यामधील 13वा अध्यायातील तिसरा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग यामधील तिसरा श्लोक पाहूया. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयो ज्ञानं यत् यज्ञानं मतं मम. हे भारत, सर्व शरीरांमधील क्षेत्रज्ञ सुद्धा मीच असल्याचे तू जाण. हे शरीर तथा त्याचा क्षेत्रज्ञ जाणणे म्हणजेच ज्ञान होय, हे माझे मत आहे. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, आत्मा आणि परमात्मा यांची चर्चा करताना आपल्याला भगवंत, जीव आणि जड प्रकृती हे 3 विविध अभ्यास योग्य विषय आढळतील. भगवंत, जीव आणि जड प्रकृती. प्रत्येक क्षेत्रामध्ये शरीरामध्ये 2 आत्म्या असतात, व्यक्तिगत आत्मा आणि परमात्मा. परमात्मा हे भगवंतांचे विस्तारित रूप असल्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात, मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे, परंतु मी शरीरातील जीवात्मा नाही, मी परमात्मा आहे. मी प्रत्येक देहामध्ये परमात्मा म्हणून उपस्थित असतो. भगवद्गीतेच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचे सूक्ष्म रीतीने अध्ययन करणाऱ्या मनुष्याला ज्ञान प्राप्ती होते. भगवंत म्हणतात, मी प्रत्येक शरीरातील कार्यक्षेत्राचा ज्ञाता आहे. जीवाला आपल्या शरीराचे ज्ञान असते, परंतु त्याला इतर शरीरांचे ज्ञान असू शकत नाही. परमात्मा रूपाने सर्व शरीरांमध्ये उपस्थित असणारे भगवंत सर्व देहासंबंधी सर्व काही जाणतात. त्यांना सर्व योनीतील सर्व शरीरांचे ज्ञान असते. एखाद्या नागरिकाला स्वतःच्या भूमीविषयी सर्व काही ज्ञान असू शकेल, परंतु प्रत्येक नागरिकाकडे असणाऱ्या संपत्तीविषयी ज्ञान असते. त्याचप्रमाणे मनुष्य केवळ स्वतःच्याच शरीराचा स्वामी असू शकेल, परंतु भगवंत सर्वच शरीरांचे स्वामी आहे. राजा राज्याचा मूळ स्वामी असतो आणि नागरिक दुय्यम प्रकारचे स्वामी असतात. त्याचप्रमाणे भगवंत हे सर्व शरीरांचे परम अधिपती आहेत. तर आपण क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग हा अध्याय पाहतोय. याच्यामध्ये क्षेत्र म्हणजे शेत, आपण म्हणतो ना, शेत म्हणजे काय, निवास करणारे, आणि त्याच्यावरून क्षेत्र, मग निवास कोण करते, तर आणि हे क्षेत्र किंवा हे शेत किंवा हे ठिकाण, त्याचं ज्ञान आणि या ठिकाणाचं जो संयमित करतोय किंवा अधिकारी जो आहे किंवा नियंत्रक कोण आहे, तर किंवा त्या क्षेत्राचं ज्ञान असणारा
जो आत्मा परमात्मा, तर त्याचं क्षेत्रज्ञ म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असं या अध्यायाचं नाव आहे. तर याच्यामध्ये भगवंतांनी आत्मा आणि परमात्मा याविषयी याचं डिटेलमध्ये या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. तर आपण म्हणजे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोगामध्ये मी शरीर नसून आत्मा आहे ही ओळख आपली भगवंत आपल्याला करून देतात. आणि तिथे सुद्धा आत्म्याविषयी, आत्म्याच्या गुणांविषयी भगवंत तिथे बोललेले आहेत. आणि आता या 13व्या अध्यायामध्ये भगवंत आत्मा आणि परमात्मा म्हणजे ते काय म्हणतात की केवळ शरीरामध्ये आत्मा एवढाच अस्तित्वात असतो असं नाही, तर आत्म्यासोबत परमात्मा सुद्धा उपस्थित असतो. आणि तो परमात्मा म्हणजे मी आहे. म्हणून सर्व शरीरांमधील क्षेत्रज्ञ सुद्धा मीच असल्याचे तू जाण. आता श्रीकृष्णांनी आपल्याला विश्वरूप दर्शन दाखवलं. तर विश्वरूप दर्शन मध्ये आपल्याला पूर्ण संपूर्ण म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंत आहेत याचं ज्ञान झालेलं आहे. तर आता भगवंत काय करतायत की केवळ बाह्यसृष्टीमध्येच नाही, तर प्रत्येक शरीराच्या आंतरिक सृष्टीमध्ये किंवा आंतरिक जी किंवा शरीरामध्ये सुद्धा मी उपस्थित आहे. हे आता या अध्यायामध्ये भगवंत स्पष्टपणे आपल्याला त्याचं वर्णन करून सांगतायत. आणि आता आपण काय पाहू शकतो की आपल्याला आपली ओळख भगवंतांनी काय करून दिलेली आहे की मी शरीर नसून आत्मा आहे. म्हणल्यानंतर आत्मा हा आपल्या शरीरामध्ये स्थित किंवा उपस्थित आहे. मग आता इथे काय सांगतायत की मी सुद्धा तिथं असतो, तर मी परमात्मा म्हणून तिथे उपस्थित असतो. तर या संदर्भात एक खूप छान कथा येते की जेव्हा श्रीकृष्ण हे 16,108 त्यांच्या ज्या पट्टराणी किंवा त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यांच्यासोबत जेव्हा द्वारकेमध्ये निवास करतात, तर त्याच्यामध्ये 8 या महत्वाच्या पट्टराणी किंवा महत्वाच्या राणी आहेत आणि त्यामधल्या रुक्मिणी देवी. तर जेव्हा श्रीकृष्ण म्हणजे त्यांचा वंशाचा विस्तार झालेला आहे आणि ते त्यांना नातवंड परतमंड झालेली आहेत आणि त्यावेळी ते रुक्मिणी देवींशी संवाद काय करतायत की मला एक सांग की तू म्हणजे तुझ्या विवाहाच्या वेळी खूप सारे मोठमोठे राजे त्यांना ते इच्छुक होते तुमच्याशी विवाह करण्यासाठी, परंतु तुम्ही मला कसं निवडलं? मी तर काय राजा सुद्धा नाहीये किंवा एक साधा एक गवळी आहे. तर तू माझी कशी काय निवड केली? आणि मी तर युद्धामधनं म्हणजे पळून आलेलो, ज्याला आपण रणछोड राय म्हणतो ना आपण श्रीकृष्णांना, तर अशी पलायन घेतलेल्या एका गवळ्याच्या मुलाशी तू कसं काय बरं विवाहाची इच्छा केली? तर तिथे रुक्मिणी देवी खूप छान सांगतात. म्हणजे एक फिलॉसॉफी म्हणजे रुक्मिणी देवी ह्या सॉफ्ट पण आहेत, परंतु तत्वज्ञानामध्ये तितक्याच त्या स्ट्रॉंग आहेत. तर त्या काय म्हणतात की मान्य आहे तुम्ही ह्याच्यातून युद्धामधून पळण्याची किंवा ते युद्ध सोडून ते पळून निघाले याची भूमिका घेतली, मान्य आहे. परंतु तुम्ही युद्धामधून पळून जरी गेला असलात तरी तुम्ही कुठे उपस्थित झाला आहात? तर प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये तुम्ही तिथं तुम्ही निवास केलेला आहे. आणि अशा पद्धतीने रुक्मिणी माता सांगतात की खरं तर कितीही मोठे राजे असू देत किंवा कुणी कितीही ऐश्वर्यवान असू देत किंवा काही असू देत, परंतु नियंत्रक म्हणून भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. साक्षी म्हणून भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. आणि ही सर्वोच्च स्थान रुक्मिणी देवींनी त्यांना सांगितलं की तुम्ही तर युद्धभूमीतून
पळून गेले, परंतु प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुम्ही उपस्थित राहिला आहात. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. जसं आपल्याला दोन पक्ष्यांची कथा माहितीये की एक फळ चाखणारा पक्षी आहे आणि दुसरा केवळ पाहतोय. म्हणजे आपण म्हणतो ना, साक्षी भावाने उपस्थित आहेत. तर भगवंत केवळ पाहतात आणि जो फळ चाखतो, तसंच आपण सुद्धा या भौतिक जगामध्ये येऊन सुख दुःखांची किंवा आपल्या कर्मांची फळं आपण चाखत आहोत. त्यामुळे आत्मा हा तो फळ चाखणारा पक्षी आहे आणि त्या आत्म्याच्या शेजारी एक मित्रत्वाच्या भावनेने उपस्थित असलेला हा परमात्मा आहे. तर इथं खूप सुंदर उदाहरण श्री प्रभुपाद सांगतायत की आत्म्याला केवळ त्या स्वतःच्या शरीराचं ज्ञान आहे, म्हणजे स्वतःच्या क्षेत्राचं ज्ञान आहे. परंतु तो जो परमात्मा आहे त्याला मात्र फक्त तेवढ्याच एका क्षेत्राचं ज्ञान नाहीये, तर प्रत्येक क्षेत्राचं ज्ञान आहे. तर ते कसं काय बरं? तर एक एक राजा आहे आणि त्याच्या राज्यामध्ये अनेक शेतकरी आहेत. तर या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये आज काय, म्हणजे या वर्षी काय उगवत आहे, तर ह्याचं ज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या क्षेत्राबद्दल पूर्ण ज्ञान असणार आहे की माझं क्षेत्र इथून इथपर्यंत आहे, याच्यामध्ये इतक्या विहिरी आहेत. आणि यावर्षी या या पिकाची लागण झालीये, एवढं पीक आलंय. हे जे सगळं डिटेल मध्ये माहिती जी आहे ती प्रत्येक क्षेत्राची त्या शेतकऱ्याला असणार आहे. परंतु त्या राजाला त्याच्या अधिकाराच्या क्षेत्रामध्ये हे सगळे शेतकरी असल्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या क्षेत्राचं ज्ञान हे त्या राजाला असणार आहे. तर त्याच पद्धतीने भगवंत इथं सांगतायत की परमात्मा हा सर्व ठिकाणी उपस्थित आहे, आपल्या प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित आहे, शरीराबाहेर उपस्थित आहे. आणि हा एकमेव, म्हणजे असं नाहीये की परमात्म्याचे तुकडे करता येत आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये एक तुकडा म्हणजे एक एक अंश असा तो विस्तारित झालेला आहे, असं नाहीये. तर परमात्मा एकच आहे आणि तो अंततःही आहे आणि बाह्यताही आहे. आणि त्यामुळं या परमात्म्याला प्रत्येक क्षेत्राचं, प्रत्येक क्षेत्रज्ञाचं ज्ञान हे त्या राजाप्रमाणे असतं, असं इथं तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात. तर पुढं काय म्हटलंय की या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि शरीरामध्ये शरीराचा स्वामी आणि भगवंत वास करतात. भगवंत शरीर आणि शरीराचा स्वामी या दोघांनाही जाणतात, म्हणून त्यांना सर्व क्षेत्रांचा क्षेत्रज्ञ असे म्हणतात. क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि परम क्षेत्रज्ञ यातील भेद पुढील प्रमाणे सांगितला आहे. वेदांनुसार शरीर, जीव आणि परमात्मा यांचे स्वरूप पूर्णपणे जाणणे म्हणजे ज्ञान होय. श्रीकृष्णांचे असे मत आहे, जीव आणि परमात्मा यांतील भेदाभेद जाणणे म्हणजेच ज्ञान होय. ज्याला क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान नसते तो परिपूर्ण ज्ञानी असू शकत नाही. मनुष्याने प्रकृती, पुरुष आणि ईश्वर यांचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे. या तीन तत्वांचे स्वरूप जाणण्यामध्ये आपण गोंधळून जाऊ नये. मनुष्याने चित्र आणि चित्र काढण्याची कला यांची सरमिसळ करून गोंधळून जाऊ नये. हे भौतिक जग अर्थात कार्यक्षेत्र म्हणजेच प्रकृती आहे आणि प्रकृतीचा भोगता म्हणजे जीव आहे. आणि या दोहोंपेक्षा श्रेष्ठ परम नियंत्रक पुरुषोत्तम भगवान आहेत. श्वेतोर उपनिषदामध्ये म्हटलं आहे की 3 ब्रह्मसंकल्पना आहेत. कार्यक्षेत्र म्हणून प्रकृती ब्रह्म आहे, भौतिक प्रकृतीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणारे जीव हेही ब्रह्म आहेत आणि या दोघांचा नियंत्रक ही ब्रह्मच आहे. तथापि ब्रह्म म्हणजे वास्तविक नियंता आहे. हे खूप महत्वाचं आहे. तर आपल्याला मूळतः आपण या भौतिक जगामध्ये का बरं आपण आलो आहोत हे आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला या आपल्या जीवनाचं जो काही आधीचा जो आपण
कर्मफळ म्हणता येईल किंवा कर्मफळांचा गुंता म्हणता येईल, आणि आपला भगवंतांशी काय संबंध आहे या सगळ्याच आपल्याला ज्ञान होऊ शकतं. एक तर आपण आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांच्या सोबत होतो, परंतु कुठेतरी आपल्याला भगवंतांच्या म्हणजे भगवंत हेच का बरं सगळ्या गोष्टींचं उपभोक्ता आहेत, तर अशा प्रकारे आपल्याला थोडीशी का होईना तो द्वेष म्हणू शकतो किंवा एक उत्सुकता म्हणू शकतो. तर अशा प्रकारे निर्माण झाल्यामुळं भगवंतांनी काय केलं, की ठीक आहे, जी आपल्याला स्वतंत्र इच्छा झालेली आहे की आपल्याला भगवंतांशिवाय या प्रकृतीचा उपभोग घ्यायचा आहे, आणि ही आपली केवळ ही इच्छा जी आहे तर ही पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी आपल्यासाठी ही भौतिक सृष्टी तयार केली. आता या भौतिक सृष्टीमध्ये सर्व प्रकारचे भोग उपलब्ध आहेत. म्हणजे आपली जशी इच्छा आहे तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी भगवंतांनी सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज किंवा सर्व प्रकारच्या सुखसुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्यानुसार आपल्याला त्या त्या प्रकारचं देह सुद्धा प्राप्त होतो. म्हणजे जर एखाद्या जीवाला खूप सारा मांसाहार करण्याची इच्छा होत असेल, तर त्या प्रकारचं हिंस्र पशुचं शरीर भगवंत त्यांना प्रदान करतात, की जेणेकरून यथेच्छ उपभोग त्या शरीरामध्ये यथेच्छ उपभोग त्या शरीरामध्ये ते घेऊ शकतात. तर अशा प्रकारे भगवंतांनी ह्या ज्या 84 लक्ष योनी केलेल्या आहेत, तर ह्या आपल्या इच्छापूर्तीसाठी त्यांनी केलेल्या आहेत. आणि मग जेव्हा आपण या भौतिक सृष्टीमध्ये किंवा भौतिक जगामध्ये अवतरतो, तर तेव्हा आपण काय करतो, की या भौतिक जगाचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. आणि हा उपभोग घेताना आपण काय आपल्याला काय वाटतं, की हे सर्व काही माझ्यासाठी आहे. अशा पद्धतीने आपण या भौतिक प्रकृतीवरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे प्रकृती याचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं, की जी काही सृष्टी आहे तर ही माझ्या उपभोगासाठी आहे, इथपर्यंत आपल्याला प्रकृतीचं ज्ञान असतं. त्याच्यानंतर मग थोडस आपण स्वतःचा विचार जेव्हा करतो, तर तेव्हा काय होतं, की आता भगवंत काय म्हणतात, की अरे उपभोगाची इच्छा आहे आणि तू शरीर आहेस इथपर्यंत या स्तरावरती तुला एवढं ज्ञान आहे. म्हणजे प्रत्येक स्वार्थी मनुष्याला किंवा ज्याला आध्यात्मिक ज्ञान काहीच नाही, त्याला कुठपर्यंत ज्ञान असेल, की मी शरीर आहे आणि ही भौतिक सृष्टी माझ्या उपभोगासाठी आहे, हे एवढं ज्ञान असतं. त्याच्यानंतर जेव्हा आपण पाहतो की मृत्यू झाला तरी सुद्धा शरीर तर तसंच दिसतंय, मग त्या शरीरामधून विलग झाला तो काय, तर तो आहे पुरुष, म्हणजेच आत्मा. हे जेव्हा ज्ञान आपल्याला होतं, जे आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी दिलंय, की तू शरीर नसून तू आत्मा आहेस, हे ज्ञान जेव्हा होतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की नाही, मी म्हणजे हे शरीर नाहीये, तर या शरीराला चेतना प्रदान करणारं असं काही आहे, की जे या भौतिक जगाचं नाहीये. आणि तेव्हा आपल्याला आत्मज्ञान होतं, आणि ते झालं पुरुष. मग आता प्रकृती, पुरुष एवढी आपल्याला एवढं ज्ञान झालं. हा, परंतु अजून एक काय इथं सांगतायत भगवंत, की केवळ हा आत्मा नियंत्रण करू शकतो का शरीराचं, तर नाही. म्हणजे काही प्रमाणात करू शकतो, परंतु संपूर्ण प्रमाणामध्ये आपण आपल्या शरीराचं नियंत्रण करू शकत नाही. म्हणजे कसं, तर जर आपण आपल्या घरामध्ये आपल्याला खूप गरम होतंय, तर आपल्याला काय पाहिजे असतं, तर वारा पाहिजे. मग आपण पटकन काय करतो, की फॅनचं बटन दाबतो. हा, खूप अजून खूप गरम होत असेल तर कूलर, एसी यांचा वापर करतो. म्हणजे आपल्याला काय वाटतं, की अरे या वाऱ्यावरती मी नियंत्रण मिळवलं, या गरमीवरती मी नियंत्रण मिळवलं.
तर नक्कीच काही प्रमाणामध्ये आपण ते नियंत्रण मिळवू शकतो. परंतु जर MSCB मधूनच आपल्याला आपल्या घरापर्यंत लाईटचा पुरवठाच झाला नसेल, तर आपण कितीही बटणं दाबली किंवा कितीही काही केलं तरी AC चालत नाही, कूलर चालत नाही, फॅन सुद्धा चालत नाही. म्हणजे त्याचं नियंत्रण कुठेतरी दुसरीकडे आहे, बरोबर. आणि MSCB फक्त आपल्याच घराची लाईट हे करेल का? तर आजूबाजूच्या बऱ्याचशा घरांची लाईट ती कट करू किंवा बंद करू शकते. याचा अर्थ MSCB मधून अनेक घरांवरती एका प्रकारचं नियंत्रण झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने केवळ हा पुरुष हा पूर्णपणे प्रकृतीवरती नियंत्रण करू शकत नाही, तर परमपुरुष जो त्याच्या सोबत उपस्थित आहे, तो या सर्व प्रकृतीचं सुद्धा आणि त्या पुरुष याचं सुद्धा संपूर्ण नियंत्रण हे हा तो परमपुरुष करतो, ज्याला आपण परमात्मा म्हणू शकतो किंवा भगवंत म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने भौतिक प्रकृतीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न, जसं आपण आपल्या लाईटचं उदाहरण दिलं, तसं आपण जीव हे ब्रह्म आहोत आणि या दोघांवरती सुद्धा जो नियंत्रण करतो, जसं MSCBचं आपण उदाहरण दिलं, तसंच हा परमनियंता किंवा परमनियंत्रक म्हणजे परब्रह्म किंवा भगवंत आहेत, असं हा हे किंवा परमात्मा आहेत. तर अशा पद्धतीने आपण प्रकृती नियंत्रक आणि परम नियंत्रक हे आपण पाहू शकतो. आता पुढे श्रील प्रभुपाद काय म्हणतायत की या अध्यायामध्ये सांगितले आहे की दोन क्षेत्रज्ञांपैकी एक च्युत अर्थात पतनाधीन आहे आणि दुसरा अच्युत अर्थात कधीही पतन न पावणार आहे. एक श्रेष्ठ आहे तर दुसरा गौण आहे. दोन्ही क्षेत्रज्ञ एक समानच आहेत असे म्हणणारा मनुष्य भगवंतांच्या कथनाचा विरोध करतो. कारण या ठिकाणी भगवंत स्पष्टपणे म्हणतात, मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे. जो एखाद्या दोरीला सर्प समजतो तो ज्ञानी असू शकत नाही. विविध प्रकारचे देह आहेत आणि विविध प्रकारचे देहांचे स्वामी आहेत. प्रत्येक जीवाला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्यासाठी स्वतःची अशी क्षमता असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारची शरीरे आहेत. परंतु त्या शरीरांमध्ये भगवंतही नियंता म्हणून उपस्थित आहेत. या श्लोकातील च हा शब्द महत्वपूर्ण आहे, कारण हा शब्द सर्व प्रकारची शरीर दर्शवितो. श्रील बलदेव विद्याभूषण यांचे असे मत आहे, प्रत्येक शरीरामध्ये जीवात्म्यासोबतच श्रीकृष्ण परमात्मा रूपाने उपस्थित असतात. श्रीकृष्ण येथे स्पष्टपणे सांगतात की परमात्मा क्षेत्र आणि परिमित भोक्ता या दोहोंचाही नियंत्रक आहे. तर खूप छान पद्धतीने इथे श्री प्रभुपादांनी आत्मा आणि परमात्मा यांच्या गुणांविषयी फरक सांगितलेला आहे. तर म्हणजे जसं एक अग्नी आहे आणि त्या अग्नीमधून एक ठिणगी जेव्हा बाजूला होते तेव्हा आपण पाहू शकतो, किंवा सागर समुद्र जर घेतला तर त्याचा एक थेंब जर बघितला तर तो सुद्धा खारट असतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की त्या अग्नीच्या ठिणगीला त्या अग्नीचे सगळे गुण आहेत, किंवा त्या समुद्राच्या एका थेंबाला त्या समुद्राच्या पाण्याचे सगळे गुण आहेत. तर आपण सुद्धा भगवंतांचे अंश आहोत, त्यामुळे आपले गुण आपण सुद्धा भगवंतांचेच गुण आपल्यामध्ये उपस्थित असतात. मग त्या अग्नीच्या स्रोतामध्ये आणि त्या ठिणगीमध्ये काय फरक आहे, किंवा त्या समुद्रामध्ये आणि त्या समुद्राच्या एका थेंबामध्ये काय फरक आहे, तर जेव्हा हा थेंब किंवा ही अग्नीची ठिणगी जेव्हा त्या मूळ स्रोतापासून विलग होते तेव्हा ती ठिणगी विझून जाऊ शकते, किंवा तो थेंब जो आहे त्याची वाफ किंवा तो सुकून जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण सुद्धा जीवात्मे भगवंतांपासून जेव्हा विलग होतो तेव्हा आपण मायादेवीने आवरित होतो आणि मग आपलं पतन होतं. म्हणून आपण इथं पाहू शकतो की हा जो क्षेत्रज्ञ आहे
हा च्युत म्हणजे ज्याचं पतन होऊ शकतं असा आहे. आणि दुसरा जो आहे तो अच्युत आहे, कारण तो एक आहे. परमात्मा हा एकमेव आहे, तो विभू आहे, म्हणजे असं त्याचे तुकडे नाहीत करतायत. आणि जीवात्मा हे अनेक आहेत आणि सूक्ष्म आहेत. हा त्यातील महत्वाचा फरक आहे. आणि जेव्हा आपण भगवंतांच्या जवळ असतो तेव्हा आपल्यावरती प्रत्यात्मिका शक्ती म्हणजे भगवंतांच्या सारखी शक्ती याचं नियंत्रण असतं. कारण आपण भगवंतांसारखेच असतो, कारण आपण तिथे आहोत ना, स्त्रोतापाशी आहोत. आणि जेव्हा आपण एक सूक्ष्म जेव्हा आपला छेद पडतो आणि आपल्याला तो थोडाशी जी इच्छा होते की मला इथून भगवंतांच्या पासून विलग होऊन मला उपभोग घ्यायचा आहे, ही हा जो सूक्ष्म अहंकार आहे किंवा ही जी इच्छा आहे, याच्यामुळं जो सूक्ष्म छेद तयार होतो, तेव्हा लगेच मायादेवी काय करते, झपटिया धरे, ती लगेच स्वतःच्या अधीन करते. आणि मग आपण मायेच्या शक्तीमध्ये बद्ध होतो आणि मायादेवीच्या नियंत्रणाखाली येतो. मग आपल्याला या सूक्ष्म देहाचे आणि स्थूल देहाचे आवरण त्या आत्म्यावरती येतात. आणि मग या आत्म्याचं ह्या विविध योनींमध्ये पतन सुरू होतं. आणि मग 84 लक्ष योनींमध्ये हे आपलं जन्म मृत्यूचं चक्र सुरू होतं. आणि मग आपण म्हणतो ना, ब्रह्मांड भ्रमिते कोण एक भाग्यवान जीव. जेव्हा आपल्याला वरती गुरु यांची कृपा होते, तेव्हा मग आपण पुन्हा एकदा की आपलं मूळ स्वरूप काय आहे आणि आपण आपलं मूळ उगम स्थान किंवा आपण कुठून आलो आहोत आणि भगवंत कोण आहेत आणि त्यांचा आणि माझा काय संबंध आहे, आणि आपण आपल्या मूळ घरी कशा पद्धतीने परत जाऊ शकतो, तर रस्ता कसा आहे, की त्याच्यासाठी मला काय साधना करावी लागेल, काय कष्ट घ्यावे लागतील, याचा जेव्हा आपण विचार करतो गुरूंच्या कृपेने, तेव्हा मग आपण परत एकदा आपला प्रवास हा आपल्या मूळ स्रोताकडे किंवा भगवंतांकडे करत जातो. आणि मग तिथून आपली उन्नती होत जाते. म्हणून हा जो दुसरा क्षेत्रज्ञ आहे तो पतन होऊ शकतो आणि गुरुकृपेमुळे तो उन्नत स्तरावरती देखील जाऊ शकतो, की जे परमात्म्याच्या बाबतीमध्ये अ, अ, हे पतन किंवा उन्नत होणं असा प्रकार घडत नाही, कारण ते साक्षात भगवंत आहेत. म्हणून मायावाद जी फिलॉसॉफी आहे की मीच म्हणजे काय म्हणतो सोहम किंवा मीच भगवंत आहे किंवा भगवंतांशी आपण एकरूप होऊ शकतो, हे जे तत्वज्ञान आहे हे चुकीचं आहे. कारण भगवंत हे भगवंतच आहेत आणि जीवात्मे हे जीवात्मे आहेत, या दोघांमध्ये फरक आहे. जीवात्मे हे भगवंत होऊ शकत नाहीत, तर जीवात्मे हे भगवंतांशी प्रेममयी नातेसंबंध प्रस्थापित किंवा पुनर्स्थापित करू शकतात. जे विसरलेलो आहोत आपण, तर ते आपण स्थापित करू शकतो. आणि त्यामुळं एका भक्ताची इच्छा ही किंवा एका जीवात्म्याची इच्छा अशी नसते की त्या परमात्म्यामध्ये विलीन व्हावं, अशी आपली इच्छा नसते. तर त्या परमात्म्याच्या नियंत्रणाखाली त्या परमात्म्याला आपण काय पद्धतीने सेवा करू शकतो असा आपण विचार किंवा अशा पद्धतीचं आपली वर्तणूक असते. आणि तेच त्या जीवात्म्यासाठी ची सर्वोच्च स्थिती असते. त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपला स्तर किंवा आपली स्वरूप स्थिती काय आहे, हे यातून आपल्याला लक्षात येतं की जेव्हा आपण या मूळ स्रोताशी संबंधात आहोत किंवा तिथे त्यांच्या जवळ आहोत किंवा भगवंतांच्या जवळ जे भक्त आहेत, तर त्या भक्तांच्या सेवेमध्ये जेव्हा आपण उपस्थित आहोत, तेव्हा हा आपलं हे जे आपलं कनेक्शन आहे, तर ते सतत चालू राहणार आहे. म्हणजे एमएससीबीतनं लाईटचा प्रवाह सतत चालू राहणार आहे. आणि मग आपण त्या चेतनेमध्ये म्हणजे
भगवंतांच्या किंवा भगवंतांच्या भक्तांच्या सेवेमध्ये असताना आपलं हे कनेक्शन किंवा आपलं हे नातं हे सातत्यानं असल्यामुळे आपण देखील भगवंतांसारखे भगवंतांकडूनच जे काही गुण मिळालेले आहेत किंवा ज्या काही कार्यक्षमता मिळालेल्या आहेत, तर त्यांचा वापर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या भक्तांच्या सेवेमध्ये आपण करू शकतो. आणि तीच आपली परमोच्च स्थिती आहे किंवा तीच आपली परमोच्च गती आहे. आणि म्हणून आपण एकरूप होणं, भगवंतांशी एकरूप होणं ही आपली कधीच इच्छा असता कामा नये. तर आपली इच्छा नेहमीच गोपीर भरतूर पदकमलयो हो, दास दासानुदास अशा स्वरूपाचीच आपली इच्छा असणं गरजेचं आहे. आणि मग आपण याच्यामध्ये काय पाहू शकतो की हा एक फरक आपल्याला लक्षात आला, जीवात्मा आणि परमात्मा. तर हा फरक लक्षात आल्यानंतर मग दुसरं एक काय सांगितलेलं आहे की नियंत्रण हे कोण करतंय, अल्टिमेट नियंत्रण हे भगवंतच करतायत किंवा ते परमात्माच करतायत. तर आपण खूप साध्या पद्धतीने एक लक्षात घेऊ शकतो की इथं काय म्हटलंय की या क्षेत्रज्ञाला किंवा आत्म्याला त्या क्षेत्राचं ज्ञान आहे. परंतु जर आपण विचार केला तर आपल्या आत्म्यावरती मान्य की खूप अनेक जन्मानुजन्माचे खूप संस्कार झालेले आहेत, परंतु आत्ताच्या या शरीरामध्ये आपल्याला आपल्या पूर्वीचा जन्म आठवतो का, किंवा आपल्या पूर्वीचं जे क्षेत्र होतं त्या आत्म्याचं, तर हे कदाचित त्या आत्म्याला माहिती असेल, परंतु आपण रिकॉल करू शकतो का, तर नाही. आपण केवळ आत्ताचं जे क्षेत्र आहे याचंच थोडंफार म्हणजे ज्ञान होत असावं असं एक आपण समजू शकतो. म्हणजे आत्मा हा अर्थातच ज्ञान म्हणजे सच्चिदानंद आहे, सच्चिदानंद विग्रह आपण म्हणू शकतो. परंतु आपण आत्मज्ञान हे जेव्हा आपण समजतो तेव्हा खरं तर आपल्याला आपल्या पूर्वीचे सुद्धा जन्म आठवत नाहीत. तर आपल्या या आत्म्यानी मागच्या जन्मांमध्ये किती क्षेत्रांमधनं प्रवास केलाय, तर हे सुद्धा आपण आता जाणू शकत नाहीये. तर हे जर आपण जाणू शकत नाहीये, इव्हन आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म जे काही बदल घडतायत, तर त्याचं सुद्धा खरं तर आपण ज्ञान करण्यासाठी आपल्याला खूप सारे मशीन्स, म्हणजे माझ्या शरीरामध्ये काय झालं आहे ह्याच्यासाठी आपल्याला एक्सरे, सोनोग्राफी या गोष्टींची गरज पडते. तर तसं पाहायला गेलं तरी क्षेत्रज्ञाला कदाचित त्या आत्म्याला ज्ञान असेल, परंतु आपण आपल्या इंद्रियांच्या किंवा मानसिक स्तरावरती जेव्हा आपण आपल्या क्षेत्राचा किंवा या शरीराचा जेव्हा आपण अभ्यास करायचं ठरवलं, किंवा मला माहिती आहे आपल्या क्षेत्राचं, तर आपण एवढं आपण पाहू शकतो की मला काय होतंय हे सुद्धा पाहण्यासाठी माझ्या पोटामध्ये काय आहे किंवा माझ्या हाडांना काय झालंय ह्याच्यासाठी आपल्याला कुठलं तरी मशीन त्याचा आधार घ्यावा लागतो. मग ही जर आपली परिस्थिती आहे, तर आपण इतरांच्या शरीरामध्ये किंवा इतरांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे आपण निश्चितपणे जाणू शकणार नाही. तरी सुद्धा आपण काय करतो की नाही, एखादं जेव्हा म्हणजे आपण एक म्हणजे या सगळ्या गोष्टीचं एक प्रॅक्टिकल आपण काय पाहू शकतो की जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा आपण कितीतरी आपल्या मनामध्ये आपण म्हणतो ना पूर्वदूषित ग्रह असतात, परंतु आपण एक लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे की जर मलाच माझ्या शरीराचं मनाचं ज्ञान होत नसेल, तर मी इतरांच्या बाबतीमध्ये काय चाललं आहे किंवा इतरांची परिस्थिती काय आहे याचं ज्ञान मला होणं शक्यच नाहीये. त्यामुळं ती परिस्थिती किंवा त्या परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती असं का वागला, याच्याबद्दल आपण तर्कवितर्क करणं ही किती मोठी चुकीची गोष्ट आहे. तर हे साधं आपण या ह्याच्यामधून आपण आपल्याला एक शिकवण घेऊ शकतो. दुसरं एक आपण काय नियंत्रणाच्या बाबतीमध्ये काय पाहू शकतो की भगवंत काय म्हणतात की परम नियंत्रक भगवंत आहेत. मग आता भगवंत अजून सुद्धा आपल्याला आधीच्या अध्यायांमध्ये काय सांगितले की कर्म आणि कर्मफळ याच्यामध्ये मी कुठंच व्यत्यय आणत नाही.
तुमच्याच कर्माची फळं तुम्ही उपभोगत असता. मग ते पापकर्म असू देत, नाहीतर पुण्यकर्म असू देत. मग हा उपस्थित असणारा जो परमात्मा आहे, तो केवळ साक्षी भावाने आपल्याला तो पाहत असतो आणि आपल्याला योग्य दिशेने जाण्यासाठी एक आपल्याला एक सूचित करत असतो. परंतु त्या ज्या कर्मफळांमधनं हा आत्मा प्रवास करतोय, त्याच्यामध्ये कुठंच अडथळा आणत नाही. परंतु परमनियंत्रक कशा पद्धतीने असतो, तर भगवंत काय करतात, की अनेक घटना एकत्रित करून एक आपण म्हणतो ना ऑर्केस्ट्रेटिंग किंवा एक सूत्रसंचालन म्हणतो ना, तर एक संचालन छान पद्धतीने ते बसवत असतात. म्हणजे कसं, की जेव्हा आता एक साधं उदाहरण घेऊयात आपण, जेव्हा चतुष्कुमार हे वैकुंठामध्ये भगवंतांना भेटण्यासाठी जातात आणि तिथे जय आणि विजय त्यांना अडवतात, तर तेव्हा ते हे चतुष्कुमार त्यांना काय शाप देतात, की तुम्हाला पृथ्वीवरती एकतर 7 जन्म किंवा 3 जन्म असुराचे असे अशा पद्धतीने ते शाप देतात. तर मग तसं पाहायला गेलं तर याच्यामध्ये या ज्या सगळ्या ह्याच्यामध्ये भगवंत कुठंच इंटरफेअर करत नाहीयेत. परंतु जर या जय विजय यांचे जर आपण असुरांचे जन्म पाहिले, तर आपण काय काय पाहू शकतो, की हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू. तर आता हिरण्यकश्यपूचं जर उदाहरण घेतलं आपण, तर भगवंत तिथे करतायत का काही इंटरफेअर, की नाही? त्यांचं आता त्या पद्धतीचं त्यांना जीवन मिळालेलं आहे हिरण्यकश्यपूला. तर तिथे काय करतात, की एवढी मोठी हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली आणि मग तिथे ते काय करतायत भगवंत, तिथं थोडस एक संचालन काय करतायत, की त्यांच्या बुद्धीमध्ये अशा पद्धतीने वदवून घेतायत, की मला अशा प्रकारचा मृत्यू हवाय. म्हणजे तिथं कुठंतरी एक लूप होल ठेवतात, की आणि मग तिथं नरसिंह भगवंतांच्या रूपामध्ये येऊन ते त्यांचा विनाश करतात. आणि त्याचबरोबर ते काय करतात, की प्रल्हाद जो भक्त म्हणून त्यांच्या हिरण्यकश्यपूचा पुत्र म्हणून आलेला आहे, तर त्या त्या प्रल्हादाला वात्सल्य प्रेम आणि खूप सारी भक्ती तिथं ते प्रदान करतात. तर अशा पद्धतीने भगवंत असुरांचा पण विनाश करतायत. हं आणि दुसरे त्याचबरोबर म्हणजे त्याच परिस्थितीमध्ये एका भक्ताला स्वतःचं प्रेम देतात, भक्तिमय सेवा करण्याचा एक संधी देतात आणि त्या भक्ताचं गुणगौरव करण्याचं काम तिथं करतात. तर अशा पद्धतीने अनेक घटना एकत्र जेव्हा येतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की हे भगवंत आपल्या बरोबर असं काय करतायत? मी तर एवढं छान पद्धतीने अशी सेवा करते, भक्ती करते. मग भगवंत इथं काय करतात, तर भगवंत आपल्याच कर्माची फळं आपल्याला तिथं व्यत्यय आणत नाहीत, परंतु अशा पद्धतीने कार्य घडवून घेतात, की त्या असुराचा जरी विनाश आपल्याला वाटला तरी सुद्धा त्याचा तो उद्धारच असतो. त्यामुळे असुर असू देत किंवा भक्त असू देत, भगवंत नेहमी प्रत्येक जीवाला प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःकडे आकर्षित करण्याची एक खूप मोठी संधी प्रत्येक परिस्थितीमध्ये देत असतात. त्यामुळे आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की आपल्यावरती येणारी कुठलीही परिस्थिती जेव्हा येते किंवा कुठल्याही दुसऱ्या जीवात्म्याकडून आपल्याला एखादा त्रास होतो किंवा म्हणजे एखादं अनपेक्षित घटना आपल्याला वाटते, तर तेव्हा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, की या सगळ्यामध्ये परम नियंत्रक भगवंत आहेत आणि ते अशा पद्धतीने या सगळ्या घटना एकत्रित करतात, की जेणेकरून ज्यांना आपण शत्रू समजतो किंवा ज्यांना आपण मित्र समजतो, कुणीही असू देत, भगवंत प्रत्येकाला आपली कृपा प्रदान करतात, जेणेकरून प्रत्येक जीव हा त्यांचा आश्रय घेऊ शकेल. तर अशा पद्धतीने आपण भगवंत हे परम क्षेत्रज्ञ कसे आहेत, हे आपण इथे या श्लोकाद्वारे जाणू शकतो. तर अशा पद्धतीने या श्लोकाचं विवेचन करण्याचा मी प्रयत्न केला. याच्यामध्ये जर कुणाला काही शंका असतील तर नक्की विचारा. जर काही चुकलं असेल तर ते पण करेक्ट करा. आणि उद्या याच्या पुढे प्रत्येक म्हणजे क्षेत्र, त्यांचं स्वरूप
काय आहे ह्याची अधिक माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा उद्या 2 वाजता सर्वांनी जॉईन व्हा. हरे कृष्ण. हरी बोल अनंगोपी माताजी. हरी बोल हरी बोल. थँक्यू थँक्यू ठीक दीपाली आहे. माताजी अभ्यास पूर्ण क्लास बद्दल. रसिका भावे माताजीने मगाशीच मेसेज दिला, खूप सुंदर क्लास झाला मेरा. सो थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा प्लीज.